काय म्हणलं? 2 पाणी कसं राहिली फक्त पळाट्यात काय म्हणलं? पळाट्यात काय बोलले? म्हणलं आज काम केलं म्हणलं मी शेतामध्ये मागच्या हप्त्यामध्ये ना. हा. तर काहीच दुखलं नाही माझं. मी फडक्याचे वाजे बी आणले ना घरी ना, तर काही नाही दुखलं. काहीच नाही दुखलं ना? हा नाही तर पाणीच बाटली घेऊन चालत असं तर आग होत होते लगे. अरे बापरे, एवढं जास्त होतं पहिलं समजा, आहे की नाही? हा लय जास्त होतं लगे, काय सांगा तुम्हाला. हा हा हा, बरोबर लय बरोबर. जास्त होतं. भाकर मामापाशी डब्बा द्यावा लागत होता मला, काय सांगा. म्हणजे भाकरीचा डब्बा सुद्धा झापत नव्हता समजा, एवढं होतं. हा तर इतकी बडबड आग होत होते लगे. हा हा, आता? आता नाही होत ना. 2-4 बारे मी वाटरांचं बसत होते, उठत होते. आता नाही होत ना. नाही नाही ना? नाही अजिबात नाही. उगाच काय आहे, हा पण हा. थोडं काहीतरी कसर कुठं राहिली अलीकडे डाव्या हाताकडे थोडीशी काहीतरी कसर राहिली बा. अच्छा, थोडीशी समजा 25% राहिली समजा, हा 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 25 पैसे समजा 1 रुपयातले, आहे की हा 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 नाही? बरं बरं, चालतं. आज ह्या हा. महिन्यात ते पण करून टाकू आहे आपण. हा, लगे सगळं क्लिअर झालं पहा लगे, पण थोडीशी कसर राहिली पहा काहीतरी. चालतं चालतं चालतं, काही अडचण नाही. हा करून टाकू आपण आहे ती ह्या महिन्यात मी. एवढं जागात जर चाललं तर लगे हा. अशी वळवळ आग होत होती लगे. अच्छा अच्छा, हा बरं बरं, चालतं चालतं, काही अडचण नाही. करून टाकू आपण आयात ते त्या. मी पप्पाकडे पाठवून देईन औषधी. बरोबर, चालन. हां, हा चालन. आले आई आता. हा आणि मग असं आहे ना, आले मोठा उपकार झाला ना भाऊ येऊ. हां हां, नाही उपकारचं काय आहे, आमचं कामच राहतं ते बरं करणं लोकायला. हा आणि तब्येत थोडी अशी हलकी झाल्यासारखी झाली मिळवाली. हां, हलकी झाल्यासारखी जाईल ना? हा आणि माझी फुगा जायची. हां, बरोबर आहे. हा फुगा जायची. त्या निळ्या बाटलीच्या गोळ्या खाते ना मी, हां त्यानं तब्येत बी हलकी झाली लगे. हां, बरोबर आहे. तब्येत बी हलकी होऊन जाणार, काही अडचण हा नाही. हां. हा अजून जर पप्पापाशी जर असले त्याच्या समजा असं शरीर असं बारीक व्हायचं जर असलं तर द्या मला. हो नाही, ते पण देऊन टाकू मी. ते आपलं सगळ्या गोळ्या परत पाठवून देईन ना तुम्हाला ते. हा म्हणजे कारण कसं आहे आपल्याला मग तब्येत लई बारीक होती पहिल्यांदा. हो ना. हा लई बारीक होती. हं. नाही ना, मी काय म्हणलं ते काय म्हणते आईनं फोन तो सुद्धा नाही केला. आईला बरं लागलं, आई फोन सुद्धा नाही करीत. नाही, काही अडचण नाही. पण मग रिकाम पणच नव्हतं फोन करायला. हां, नाही कामं बिमं चालूच राहते आहे काहीतरी, आहे. हा असं झालं ना ते. हां, काही अडचण नाही. मला सकाळी ध्यान आलतं, हां. पण मी काल एकदा कामं आले. आता कमीत कमी 10-12 दिवसांनी पळ घरातले राडांचे पडेल होतं. हां, तेवढं काम चालू आहे समजा. पैसे कमवायचे का तुम्हाला? एवढं होत नव्हतं ना पहिल्यांदा. अच्छा, पहिले एवढं काम नव्हतं होत समजा. हा समजा आपण जर समजा घर पुसून काढत बरोबर आग होत होती ते असं बसायला असं रिंगता येत नव्हतं ना. हां. हा रिंगता येत नव्हतं ना, असं वाकूनच असं पुसा लागत होता ना. हां. हा तर मग तेच ना, मग नाही तर तब्येत बारीक बी झाली आणि बरंच लय फरक पडला मला लगे. अच्छा. हा लय फरक पडला. बरं, चालतं आहे, काही अडचण नाही. हा. आता तेच म्हणते ना. पुढच्या महिन्यात आणखीन चांगलं होऊन जातं नाही तुम्ही, काही अडचण नाही. बरोबर बाबा, पैसे फिटून जाते म्हणा. हां, नाही पैशाचं काही ताण घेऊ नका आहे तुम्ही. हां, फक्त बरं वाटलं पाहिजे आपल्याला, तेवढंच लागतं बस. नाही बा लय कल्याण उभा लगे, चांगलं कल्याण उभा लगे. अहो हां, नाही काही अडचण नाही. नाही इतक्या दवाखान्यात प्रयत्न केले पोरी ना, ऑपरेशन करू म्हणे. डॉक्टर म्हणे काही इतके पैसे लागते आणि किती पैसे सांगितले ताई तुम्हाला? आणि नाही याची बी गॅरंटी घेणार नाही म्हणे आम्ही, ऑपरेशन सक्सेस होईल म्हणून सनी. हां. पण मग लहानी पोरगी आपली ते म्हणे, मग मोठ्या पोरीला म्हणे काही ऑपरेशन करू नको, आता असं चालून देतो मी. हां. हा ऑपरेशन केलं नाही सक्सेस झालं काय करतात म्हणे उद्या तुम्ही. हां, बरोबर आहे. हा लय पैसा लागला, पण माझ्या शिराला फरकच नव्हता पडला बाई. हो ना, बरेच पैसे लागले होते तुमचे. किती मोठे फायले पाहिले मी तुमच्या तिथं. म्हणजे कमीत कमी लय पैसे गेलेले मिळाले. तरी अंदाज आहे किती पैसे गेले असते? तरी 2-3 लाख रुपये गेले. म्हणजे 2-3 लाख रुपये गेले आणि इकडे तुम्हाला 2,000च फरक पडला. हो ना बाई, खरंच पडन भाऊ, आज काय माहिती. हां. असं माहिती नव्हतं ना. ते योगायोगच झालं बाई सगळं आहे बरं का. काय तुम्ही चालले देऊळ बहिणीला आणायला आणि चाललं तिकडे. हां. त्याच्यामुळे ते गोष्ट निघली ना ती. हां, बरोबर आहे. हा तुम्ही म्हणे आई लांगडा कोण तर म्हणलं भाऊ इथं लय आग होती महिवाली, मग त्याच्यामुळे ते पण निघलं ना ते. हां, बरोबर. हा असं झालं ना ते. हां. हा आता एका वाट नाही या बायाच्या धुळ्याच्या पुढे गेलेले. हां. काय म्हणे शरीर कमी व्हायचं, गुडघे पाय ते सगळं राहतं. हां. पण ती बाई माणसानं कामाला तर ती कुठंच शेवर बी उतरली नाही. तिथे जे दुखतच तिथं वालं. हां. आणि 3दा जाऊन आली. मला म्हणली चाल मी मला नाही यायचं म्हणलं आता पुढं. आपली एक राहते नाही आले ना आणखीन?
असं आहे ना. मग त्यांनी नंतर कॉल नाही घेतला. नाही ना. हो ना. हो ना तसं झालं ना पाहत. बरं मी ताईला फोन करून पाहतो एकदा. हां ताईला फोन करतो मी आणि तुम्हाला कॉल करतो काय म्हणतो. हा ना सांगितलं ना त्यांनी मला. आणि मग तुम्ही इथं येणार नाही का? काय म्हणलं आई? मला तुम्ही इथं येणार नाही का कुठं आहे? आपल्या घरी? आलो तर येईन ना. जर माझं रिकम पण झाला तर मी येईन आणि नाही मग नाही, पप्पाला कारण पाठवा. कसं आहे, हां 2 पेशंट होते अजून कसे म्हणून म्हणते. हां नाही आणि ज्यांना ज्यांना गरज असली नाही हा हा. आपण वाटलंच तर काही केलं ना अर्ध्या किमतीचं औषध द्यायचो. नाही कारण कसं आहे, ते काय म्हणून राहिलं मला, हां बाई तुम्हाला लय कुरपट चालत होत्या, लय वाकत चालत होत्या, हां हां फेगडत चालत होत्या, तुम्ही इतक्या सरळ कसं काय चालू राहिले आता? हां बरोबर बरोबर. अशा म्हणून राहिलं बाय मला. हां 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 म्हणजे म्हणजे ज्यांना पण डाव्या पायाचा झोप ते उद्या पार पडत होता मावाला. हां बरोबर बरोबर. हे दुखा जाई मग याच्यावर लोड होता मा सगळा. हां बरोबर बरोबर. मग त्याच्यामुळे ते घोट्याचे सुजत होते ना वाले. हां 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 मग त्यांचं म्हणणं आलं का मग एवढं काम करू राहिल्या ते कशामुळे करू राहिल्या? त्याला सांगत ना बारीक बारीक साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्या त्या म्हणे. हो ना मग असं आहे बा आता हे. हां 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 म्हणजे मी सांगते ना आम्हाला कामच होत नव्हतं ना. मी म्हणते शेतात जायचं 2-3 ठिकाणी बसत होते मी. हां बरोबर बरोबर आहे. हा एवढं पाण्याची बाटली घेऊन चालीस भरभर आग वाजायला माझ्या याच्यामध्ये. हां 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 असं वाटत आहे मला का